श्री स्वामी समर्थ. माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य ती दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर का आपण आचरणात आणले तर आपला संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती व पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वामी समर्थांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणत असतो, स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यभर जो व्यक्ती आचरणात आणतो तो व्यक्ती नक्कीच आयुष्यात सुखी राहतो. त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमतरता पडत नाही. तो व्यक्ती परिस्थिती कितीही कठीण असू द्यात त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा शोधतोच. त्यामुळे त्या व्यक्तीला आयुष्यात दुःख येतात, पण ते दुःख देखील लवकर संपतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर का स्वामींचे खरे भक्त असाल तर तुम्ही देखील स्वामींचे विचार आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजेत. स्वामींचा उपदेश हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आचरणात तुम्ही आणलाच पाहिजे. लक्षात ठेवा, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना हे जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा, आपल्या आईवडिलांना सांगा, आपल्या पत्नीला सांगा. लक्षात ठेवा, लोक तुमचे दुःख कमी करत नाहीत, उलट तुमच्या दुःखावरती हसून तुमचे दुःख जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतात. या उलट तुम्ही जेव्हा आपल्या घरच्या व्यक्तींना सांगता त्यावेळेस आपल्या घरच्या व्यक्तींकडून आपल्या दुःखाचा बाजार कधीही मांडला जाणार नाही. आपले कुटुंब हे असे सुखदुःखात एकमेकांना आधार देत असतात, तेच एकमेकांचे साथीदार असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कितीही मोठे संकट येऊ द्या, कितीही दुःख येऊ द्यात, बाहेरच्या लोकांना सांगण्यापेक्षा आपल्या घरातील आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगा, जेणेकरून आपले जीवन सुखाचे राहील. संकट कितीही आले तरी जेव्हा आपल्या कुटुंबाची साथ आपल्यासोबत असते त्यावेळेस आपल्याला अशक्य असे काही वाटत नाही. समोर कितीही मोठे संकट असले तरी देखील आपल्या कुटुंबाच्या साथीमुळे आपल्याला ते खूप छोटे वाटू लागते. आपल्याला हा विश्वास येतो की आपण कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतो. आपल्यामध्ये असा ठाम विश्वास बनून जातो की या दुःखातून मी नेहमी नक्कीच मार्ग काढू शकतो, कारण की माझे कुटुंब हे माझ्यासोबत आहे. माझे कुटुंब मला दुःखामध्ये कधीही वेगळं सोडणार नाहीत, एकट्याला कधी सोडणार नाहीत. ते नक्कीच माझे यातून बाहेर काढण्यासाठी मदत करतील. माझे कुटुंब नक्कीच मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेल, काहीतरी रस्ता दाखवेल. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडे असणारे दुःख हे सर्वप्रथम आपल्या कुटुंबाला सांगा. बाहेर लोकांना सांगत बसण्यापेक्षा आपल्या घरातील आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगा. लक्षात ठेवा, आपले कुटुंबच असते जे आपल्या प्रत्येक दुःखात आणि सुखामध्ये आपल्यासोबत असते. नाहीतर आपल्या सुखामध्ये भागीदार होऊन आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडून जाणारे जगात असे भरपूर लोक असतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले कुटुंब आहे. कितीही प्रसंग वाईट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्यात, सगळ्यात आधी जर का कोण आपल्यासोबत उभे राहील तर ते आपले कुटुंब आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या कुटुंबाला कधीही अंतर देऊ नका. तुमच्यासोबत कितीही मोठे दुःख असू द्या, संकट घडू द्यात, बाहेरच्या लोकांना सांगण्यापेक्षा अगोदर सर्वप्रथम ते तुमच्या कुटुंबाला सांगा. लक्षात ठेवा, आपले कुटुंबच आहे ते आपल्या संकटामधून बाहेर निघण्यासाठी आपली मदत करत असते. आपले कुटुंबच असते जे आपल्याला दुःखातून सुखाकडे नेत असते, आनंदाची क्षण आपल्याला देत असते. त्यामुळे आपल्या कुटुंबापासून काहीही लपवू नकात. आपल्या कुटुंबाला कधीही अंतर देऊ नकात. आपल्या कुटुंबाला जपत चाला. जो व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या सोबत कायम राहतो तो व्यक्ती आयुष्यात नेहमी सुखी व समाधानी राहतो. त्या व्यक्तीला
सुख हे कशात आहे हे कळलेले असते. आपल्या कुटुंबामध्येच आपला आनंद ही गोष्ट त्या व्यक्तीने ओळखलेली असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जर का आयुष्यात सुखी व समाधानी राहायचे असेल तर आपल्या कुटुंबापासून कधीही अंतर ठेवू नकात. आपल्या कुटुंबाला जपत चला. आपले कुटुंब आहे तसेच ठेवा. आपल्या कुटुंबाला कधीही तोडू नकात. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचे सुख असेल कोणते तर ते म्हणजे आपल्या परिवारासोबत असणे. आपला परिवार आपल्यासोबत आहे हा एक मोठा आधार आपल्यासोबत असतो. आपल्या भोवती किती मोठे दुःख संकट येऊ द्यात, पण आपले कुटुंब जर का आपल्यासोबत असेल तर आपल्याला कशाचीच गरज नाही आहे. आपण कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकते. ही भावना खूप लाभदायक आहे. या भावनेतून मनाला खूप प्रसन्नता शांतता जाणवते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपले कुटुंब जपायला शिका. लक्षात ठेवा, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे नक्कीच. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर आपल्या सोबतदारावर विश्वास ठेवायला शिका. आपण जेवढा एखाद्या समोरच्यावर विश्वास ठेवू त्या बदल्यात समोरचा व्यक्ती देखील आपल्यावरती तेवढाच विश्वास ठेवणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवरती विश्वास ठेवायला तरी शिका. प्रत्येकजण या जगामध्ये सर्व काही घडत आहे ते आपल्या विश्वासावरतीच घडत आहे. प्रत्येकाचा एकमेकांना विश्वास असल्यामुळेच हे जग असे सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही देखील लक्षात ठेवा, आपला मीपणा दूर ठेवा आणि आपल्या विश्वास आपल्या पदरी जपला तर आपल्याला आयुष्यात कधीही काही कमी पडणार नाही. स्वामी सांगतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात, पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत असते. जे व्यक्ती स्वार्थी असतात, फक्त स्वतःचा विचार करतात, त्यांची प्रगती ही फार ठराविक काळासाठी होत असते. या उलट जे व्यक्ती स्वतःच्या अगोदरसुद्धा दुसऱ्यांचा समोरच्याचा विचार करतात, स्वतःला पेटण्यापेक्षा समोरच्याला भेटले आहे की नाही याचा जो व्यक्ती विचार करतो तो व्यक्ती आयुष्यात नेहमी सुखी राहतो. त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमतरता होत नाही. तो व्यक्ती नेहमी सुखाने समाधानाने व आनंदाने राहतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या स्वतःच्या अगोदर दुसऱ्याचा विचार करता आला पाहिजे. आपण जेवलो नाही तरी चालेल, पण समोरच्याला मात्र उपाशी पाठवायचे नाही. ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती प्रत्येकाला जपता आली पाहिजे. लक्षात ठेवा, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक यांची प्रगती हे फार थोड्या कालावधीसाठी असते. जास्त काळ यांची प्रगती टिकत नाही. पण जे लोक सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती मात्र कायम होत असते. त्या व्यक्तींना आयुष्यात कशाचीही कमतरता पडत नाही. त्या व्यक्तींना हवे असणारी सर्व गोष्टी देव त्यांना देत असतो, कारण ते स्वतः अगोदर दुसऱ्यांचा विचार करत असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर का तुमच्या स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करत असाल, स्वतःच्या आनंदाच्या अगोदर समोरच्याच्या आनंदाचा विचार करत असाल तर तुम्ही देखील आयुष्यात नेहमी सुखी व समाधानाने राहताल. तुम्हाला कशाचीही कमतरता जाणवणार नाही. स्वामी तुम्हाला कशाचीही कमतरता पडूच देणार नाहीत. श्री स्वामी समर्थ.